नमस्कार, नागोठण्याचा ब्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकुंद आडकर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मी आता बघू शकता माझा बॅकग्राऊंड, मी आता आहे आमच्या मुरावडी गावाला। खास गणेश उत्सवासाठी आलो, म्हणजे प्रत्येकजण चाकरमाने जसे मुंबईवरून आपल्या गावी जातात सण साजरा करण्यासाठी, तसाच मी सुद्धा ते नागोठण्यापासून मुरावडीला आलो आहे। आपला गाव काय जास्त लांब नाही, एक 1-1.5 किलोमीटरवर आपला मुरावडी गाव आहे नागोठण्यापासून। आता सर्व जी तयारी आपल्या गणपतीची काकाच्या घरी असते, तिथे आपण जाणार आहोत। त्याच्या अगोदर पहिले तर सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आता आपण काकाच्या घरी सर्व डेकोरेशनची तयारी झाली, तर गणपती बाप्पाचं आगमन फक्त बाकी आहे। तर आता आपण जाणार आहोत काकाच्या घरी, तिथे तुम्हाला दाखवतो आपला गणपती बाप्पा, म्हणजे आपला कुटुंबाचा गणपती बाप्पा कसा आहे, डेकोरेशन कसा केला आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओतून बघायला भेटणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही आपलं चॅनल नवीन असाल पहिले तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका। तर चला आता आपण पटकन जाऊ आपल्या काकाकडे। आणि हा पहा आमच्या गावाचा व्ह्यू, एकदम भारी असा व्ह्यू आहे। म्हणजे या बाजूला डोंगर आहे पूर्ण, ह्या बाजूला आमचं गाव आणि हा आमचा हनुमंताचा मंदिर। एकदम भारीच व्ह्यू आहे गावाकडचा। कारण का आता आपण 10 दिवस तरी आपण आपल्या गावाला राहणार आहोत आणि गणपतीची तयारी चालू होती, अजून करतात। आणि पप्पांना आपण बेल आणि दुर्वा आणायला सांगण्यासाठी आलो होतो। पप्पांना सांगितलं आहे बेल आणि दुर्वा आणायला, आणि पप्पा आता आणतील थोड्याला। आणि बाकीचे गावातले जे गणपती आहेत त्यांच्या अर्ध्यांचे गणपती आता म्हणजे आरती तर नाही झाले, गणपती पूजा बोला, अजून गणपतीला मकरात म्हणजे बसवण्याचा सर्व म्हणजे हे चालू आहे, पूजा चालू आहे। आणि आरती तर संपूर्ण आमच्या गावाची जे पाटील आहेत आशीर्वाद त्यांच्या घराच्यातून सुरुवात होते पूर्ण, आणि तिथून पूर्णपणे अख्ख्या गावात पूर्ण सगळ्या गणपतीची आरती होऊन नंतर मग महाप्रसाद होतो। गणपती चालला आहे आपल्या खालच्या घरी, अनिल दादाच्या घरी। आणि इकडे विकीचा ड्रोन उडवतोय, हाताने गणपती घेतलेला आहे, बघू शकता 2024चा गणपती बाप्पा। मंगल मूर्ती सर्व आपले चाललेले आहेत, तर श्लोक साई इकडे बाबा आणि स्वरूप। आणि नेमका पावसाचं सुद्धा आगमन झालेलं आहे।
आत्ताच थोड्या वेळापूर्वी जे आपले गणपती बाप्पा आहेत ते मकरामध्ये विराजमान झाले. त्यानंतर मग आता सर्व गावातले ज्यांच्या ज्यांच्या घरात गणपती आहेत ते सर्व निमंत्रण देण्यासाठी. तर आता थोड्या वेळापूर्वी बाप्पा मकरामध्ये विराजमान झाले आणि त्याच्यानंतर आता जे गावातले म्हणजे जे सर्व मंडळी ज्यांच्या ज्यांच्या घरात गणपती आहेत ते सर्व निमंत्रण देण्यासाठी प्रत्येकाच्या घराघरात निमंत्रण दिलं जातं का प्रत्येकाने आरतीला व तीर्थप्रसादाला. आणि जी आमच्या गावातली पहिली आरती आहे म्हणजे जी संपूर्ण गणपती गावात जे एवढे पण गणपती आहेत त्यांचे सर्व गणपती मकरमध्ये विराजमान होतात. मात्र आरतीला सुरुवात आहे ती आमच्या गावातील पाटील म्हणजे आशिदाच्या घरातून सुरुवात होते आणि तिथून संपूर्ण गावात जेवढे गणपती आहेत तेवढे गणपती आरती झाल्यानंतर तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद दिला जातं. आणि आमचा गाव छोटा असल्यामुळे एवढे पण गावातले गणपती आहेत त्यांच्या सर्वांच्या आरत्या म्हणजे एक एक करून पूर्ण अख्ख्या गावातल्या सर्व गणपतींच्या आरत्या केल्याशिवाय तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद दिला जात नाही. तर हा बघा आत्ता आपण मगाशी घरी होतो काकाच्या घरी आणि तिथून मकरात गणपती विराजमान केला, व्हिडिओ काढली. त्याच्यानंतर आपण घरी आलो, कपडे एकदम लुक मस्तपैकी चेंज केला आहे. आणि बघा आपला आजचा लुक कसा वाटतो तुम्हाला नक्की कमेंटद्वारे सांगा. तर चला आता आपण जाऊ पटकन आशिदाच्या घरी आणि तिथे सर्व गावातले मंडळी आहेत ते सर्व आरतीसाठी तयार झाले असतील. आपण जाऊ पटकन तिकडे आशिदाकडे. आपण आलो आशिदाच्या घरी. बघा ते सर्व तयारी चालू आहे आणि ग्रामस्थांचा चला तुम्हाला बाप्पा दाखवतो. तर चला आपण दर्शन घेतलं आहे गणपती बाप्पाचा. आता प्रसाद घेऊ. काय अमोलला इकडे प्रेम अरे प्रेम तू व्हिडिओमध्ये येणार. इकडे नंदन तर आत्ताच म्हणजे आता गावात संपूर्ण म्हणजे आता आपण आशियाच्यातून आरती करून आलो आणि संपूर्ण जे गावात जेवढे पण गणपती आहेत त्यांच्या सर्वांच्या आता आरत्या सुरू झाल्यात. म्हणजे एक एक करत आता संपूर्ण आता गावात आरत्या होतील. त्यानंतर तीर्थप्रसाद होईल नंतर महाप्रसाद. तर चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि